नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, हिस्ट्री बाय संतोष चव्हाण या आपल्या ऑफिशियल युट्यूब चॅनलवर तुम्हा विद्यार्थी मित्रांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत. मित्रांनो, आज आपण युट्यूबच्या सिरीज मध्ये पाहणार आहोत ते म्हणजे मौर्य साम्राज्य. लक्षात घ्या, मौर्य साम्राज्याचा इतिहास अभ्यासत असताना त्यांचं कालखंड आपल्याला माहिती असणं खूप जास्त गरजेचं आहे. इसवी सन पूर्व 321 पासून ते 187 बीसी पर्यंत मौर्यांची सत्ता भारतावर होती. भारताचा मॅप जर आपण या ठिकाणी पाहिला तर लक्षात घ्या, दक्षिणेकडचा भारत जर सोडला आणि ईशान्य भारत जर आपण या ठिकाणी सोडला तर बाकी संपूर्ण भूभाग जो आहे हा संपूर्ण भूभागावर या ठिकाणी मौर्यांची सत्ता होती. खास करून आजच्या पाकिस्तान आणि अफगाणिस्तान मध्ये जो भाग आहे, काबूल, कंदहार, हैरात आणि बलुचिस्तान इथपर्यंत मौर्यांनी आपली सत्ता स्थापन केली होती. भारताच्या नैसर्गिक सीमा जिथपर्यंत जातील तिथपर्यंत मौर्यांनी आपली सत्ता स्थापन केली होती. हा मुद्दा या ठिकाणी लक्षात घ्या. मौर्य राज्याचं एक महत्वाचं वैशिष्ट्य आहे, ते आगळं वेगळं वैशिष्ट्य असं की मौर्यांनी भारतामध्ये पहिल्यांदा स्टेट निर्माण केला. कौटिल्याच्या अर्थशास्त्रामध्ये जर आपण अभ्यासला सप्तांग सिद्धांत तर लक्षात घ्या, त्याची भूमिका अशी राहिली की सप्तांग सिद्धांत म्हणजे सात राज्याचे 7 अंग मांडले गेले, ज्यामध्ये स्वामी, अमात्य, जनपद, दुर्ग, दंड, कोश आणि मित्र या प्रकारच्या संपूर्ण 7 अंगांचा समावेश हा मौर्य राज्यामध्ये या ठिकाणी होतो आणि त्यामुळे मौर्यांना स्टेट या ठिकाणी संबोधलं जातं. मौर्यांच्या या स्टेटचं सर्वात महत्वाचं वैशिष्ट्य असं आहे की मौर्यांनी या संपूर्ण भूभागावर जे राज्य स्थापन केलं त्यामागे मौर्यांनी भारतामध्ये निर्माण केलेली केंद्रकृत नोकरशाही व्यवस्था ही या ठिकाणी जबाबदार होती. मौर्य हे भारतातले पहिले असे राजे होते जे या संपूर्ण भूभागावर केंद्रकृत नोकरशाही व्यवस्था स्थापन करू शकले. आणि विशेष म्हणजे मौर्यांनी जे नोकरदार लोक होते त्या नोकरदार लोकांना कॅश पेमेंट देण्याची प्रथा सर्वप्रथम भारतामध्ये आणलेली आहे. हा महत्वाचा मुद्दा आपण या ठिकाणी लक्षात घ्या. लक्षात घ्या, मौर्यांच्या अधिपत्याखाली जो पण भारत होता त्या भारताच्या भूमीवर जे पण काही उभं राहील किंवा भारताच्या भूमीतील भूगर्भामध्ये जे पण काही नैसर्गिक साधन संपत्तीचे साठे असतील त्यावर मौर्य राजांची सत्ता होती किंवा ते मौर्य राजांच्या मालकीचे होते. अशा प्रकारचा भारत हा आपल्याला प्राचीन काळामध्ये मौर्यांच्या काळात या ठिकाणी पाहायला भेटतो. लक्षात घ्या, मौर्यांचा इतिहास अभ्यासत असताना आपल्याला 3 महत्वाचे शासकांचा इतिहास पाहणं खूप जास्त गरजेचं आहे. एक म्हणजे चंद्रगुप्त मौर्य, त्यानंतर त्याचा मुलगा जो आहे तो म्हणजे बिंदुसार आणि सम्राट अशोक जो आहे. अशोक जर आपण पाहिलं तर अशोकाचं राज्य जे होतं हे या ठिकाणी आपल्याला दिसून येतं की भारताच्या नैसर्गिक सीमेपर्यंत या ठिकाणी गेलं होतं. दक्षिणेकडचे चेर, चोल, पांड्य हे या शासकांसोबत अशोकाचे मित्रत्वाचे संबंध होते. अशोकाने या शासकांवर अधिसत्ता गाजवली नव्हती. हा महत्वाचा मुद्दा आपण या ठिकाणी लक्षात घ्या. लक्षात घ्या, जेव्हा चंद्रगुप्त मौर्याबद्दलची माहिती आपण पाहतो तेव्हा आपल्याला मुद्रा राक्षस नावाचं नाटक हे खूप जास्त माहिती या ठिकाणी पुरवतं. पाहायला भेटतं मगधमध्ये धनानंदची सत्ता या ठिकाणी होती आणि हा धनानंद अत्यंत दुष्ट राजा म्हणून या ठिकाणी संबोधला जात होता. तर या धनानंदची सत्ता समाप्त करण्यासाठी चाणक्य, त्याला कौटिल्य किंवा या ठिकाणी ज्याला कौटिल्य देखील म्हटलं गेलं, तर त्या चाणक्य, कौटिल्य किंवा विष्णुगुप्त याने या ठिकाणी चंद्रगुप्त मौर्याच्या माध्यमातून या धनानंदची सत्ता या ठिकाणी समाप्त केलेली आहे. आणि त्यानंतर मग चंद्रगुप्त मौर्याच्या माध्यमातून 321 बीसी ला भारतामध्ये मौर्यांची सत्ता या ठिकाणी स्थापन झाली. चंद्रगुप्त मौर्य हा भारतातला पहिला असा शासक आहे ज्यानं स्वतःचं परराष्ट्रीय धोरण या ठिकाणी आखलं. लक्षात घ्या, यापूर्वीच्या शासकांना परराष्ट्र धोरण काय आहे हे माहीतच नव्हतं. विदेश नीती भारतामध्ये त्या काळामध्ये अस्तित्वातच नव्हती. तर हा पहिला शासक आहे चंद्रगुप्त मौर्य की ज्या शासकानं भारतामध्ये स्वतंत्र परराष्ट्रीय धोरण आखलं. सिकंदर अलेक्झांडर जो इसवी सन पूर्व 326 बीसी ला भारतामध्ये आला होता, त्यानं 19 महिने भारतामध्ये राहिल्यानंतर काबूल, कंदहार, हैरात आणि बलुचिस्तान या प्रांतावर आपली सत्ता स्थापन केली होती. त्याच्या निधनानंतर त्या भूभागावर त्याचा प्रतिनिधी सेल्युकस निकेटर इथे या ठिकाणी राज्य करताना आपल्याला पाहायला भेटतो. तर लक्षात घ्या, सेल्युकस निकेटर जो भारताच्या शेजारी भूभागावर राज्य करत होता तर त्याच्यासोबत युद्ध करण्याचा निर्णय चंद्रगुप्त मौर्याने घेतला आणि त्या माध्यमातून इसवी सन पूर्व 302 ला एक महत्वाचा तह सेल्युकस निकेटर सोबत चंद्रगुप्त मौर्याने केला आणि या तहाच्या माध्यमातून काबूल, कंदहार, हैरात आणि बलुचिस्तान हा नैसर्गिक भूभाग भारताच्या सीमेरेषेमध्ये आलेला आहे असं एकंदरीत दिसतं. यासोबत चंद्रगुप्त मौर्याच्या दरबारामध्ये सेल्युकस निकेटरचा प्रतिनिधी म्हणून मॅगस्थनीस देखील आला
आणि या मॅगेस्थनीसनं मौर्य साम्राज्याच्या इतिहासावर तत्कालीन समकालीन ग्रंथ लिहिला ज्याचं नाव इंडिका आहे. इंडिका आणि कौटिल्याचं अर्थशास्त्र हे दोन महत्वाचे समकालीन ग्रंथ आपल्याला पाहायला भेटतात जे मौर्य साम्राज्याबद्दलची पूर्णपणे डिटेल्स माहिती आपल्यापर्यंत या ठिकाणी पोहोचवतायत. आता लक्षात घ्या, मौर्यांचा इतिहास जेव्हा आपण या ठिकाणी पाहतो तेव्हा त्या मौर्यांचा कालीन भारत जो आहे तो मौर्यकालीन भारताचा नकाशा पाहणं खूप जास्त या ठिकाणी गरजेचं आहे. आता पहा, जेव्हा तुम्ही मौर्यकालीन भारताचा नकाशा अभ्यासता तेव्हा आपल्याला या नकाशामध्ये काही असे महत्वाचे ठिकाणं या ठिकाणी पाहणं खूप जास्त गरजेचं आहे. तर इथं मी तुम्हा विद्यार्थी मित्रांच्या सोयीसाठी मौर्यांच्या अधिपत्याखाली कोणता कोणता भूभाग या ठिकाणी होता याचं थोडंसं आउटलाईन मी तुमच्या समोर या ठिकाणी आणून देतोय, जेणेकरून तुम्हाला खूप जास्त चांगल्या पद्धतीचा मौर्यकालीन भारत या ठिकाणी समजून येईल. तर लक्षात घ्या, रेड पेननी जिथं रिमार्क केले आहे तो संपूर्ण भूभाग हा मौर्यांच्या अधिपत्याखाली होता. इथे आपल्याला पाहायला भेटतं मौर्यांची मुख्य राजधानी जर आपण पाहिली तर ती पाटलीपुत्र होती. पाटलीपुत्रामध्ये मुख्य राजा इथे या ठिकाणी निवास करत होता आणि त्यानंतर मग मौर्यांनी एकूण 4 महत्वाच्या राजधान्या या काळामध्ये निर्माण केल्या होत्या. त्यापैकी एक राजधानी जी होती जिचं नाव होतं तोशाली. लक्षात घ्या, ही तोशाली ही जर राजधानी आपण पाहिली तर ती पूर्वेकडची राजधानी या ठिकाणी आहे. पूर्व भाग जो आहे, पूर्व भारत जो आहे, तर या पूर्व भारताची राजधानी तोशाली या ठिकाणी होती. याचबरोबर इथं जर आपण पाहिलं तर उज्जैन, तर ही उज्जैन ही जी राजधानी होती ही पश्चिम भारत जो आहे या पश्चिम भारताची राजधानी ही या ठिकाणी उज्जैन होती. हा मुद्दा या ठिकाणी लक्षात घ्या. आणि वरती जर आपण पाहिलं उत्तर भारतामध्ये तर आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटतं तक्षशिला. तर तक्षशिला ही उत्तर भारताची राजधानी होती अशा प्रकारची माहिती आपल्याला या ठिकाणी मिळते. आणि दक्षिणेकडे जर आपण पाहिलं तर दक्षिणेकडे इथं सुवर्णगिरी या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटतात. तर त्या सुवर्णगिरी जी आहे ही दक्षिणेकडची राजधानी मौर्यांची या ठिकाणी राहिलेली आहे अशा प्रकारची माहिती आपल्याला या ठिकाणी मिळते. तर या प्रकारे पाटलीपुत्र मुख्य राजधानी, उत्तर पथाची राजधानी तक्षशिला, दक्षिण पथाची सुवर्णगिरी, पश्चिमेकडची राजधानी उज्जैन आणि त्याचबरोबर तोशाली ही जी राजधानी आहे ती या ठिकाणी पूर्व भारताची होती अशा प्रकारची माहिती आपल्याला या ठिकाणी मिळते. मौर्यांच्या काळामध्ये जर आपण पाहिलं तर लक्षात घ्या, हे ताम्रलिप्ती जे होतं हे एक अत्यंत महत्वाचं बंदर होता. तर ताम्रलिप्ती हे एक पोर्ट आहे हे या ठिकाणी लक्षात घ्या. आता पहा, अशोकानं एक महत्वाचं युद्ध केलं ज्याला आपण कलिंग युद्ध म्हणतो. अशोकाच्या 13व्या शिलालेखामध्ये या कलिंग युद्धाची माहिती या ठिकाणी मिळते. अशोक जेव्हा सिंहासनावर बसला त्या सिंहासनावर बसल्याच्या 9व्या वर्षी म्हणजे इसवी सन पूर्व 269 ला सम्राट अशोकानं कलिंगवर युद्ध या ठिकाणी केलेलं होतं अशा प्रकारची माहिती या ठिकाणी मिळते. कलिंगचं युद्ध जर आपण या ठिकाणी पाहिलं तर कलिंग म्हणजे आजचा ओरिसा प्रांत आहे हे लक्षात घ्या. कलिंग युद्ध जर आपण पाहिलं तर लक्षात घ्या, या युद्धामध्ये मोठ्या प्रमाणात रक्तपात झाला. 13व्या शिलालेखाच्या नुसार अशी माहिती मिळते की या युद्धामध्ये सुमारे 1 लाख लोक या ठिकाणी मृत्युमुखी पडलेले होते आणि 1.5 लाख लोक जे आहेत जखमी झाले होते. आणि म्हणून मग सम्राट अशोक जो आहे त्यानं या ठिकाणी युद्ध नीतीचा त्याग केला आणि त्यानं या ठिकाणी अहिंसेचा स्वीकार केल्याचं एकंदरीत दिसून येतं. आणि त्यानं भारतातील प्रचलित असणारा बौद्ध धर्माचा देखील या काळात स्वीकार केला होता. हा मुद्दा या ठिकाणी लक्षात घ्या. लक्षात घ्या मित्रांनो, सम्राट अशोक बौद्ध धर्मीय होता, मात्र त्याचे जे वडील होते बिंदुसार हे मात्र बौद्ध धर्मीय नव्हते. तर त्यांनी अजीविका संप्रदाय, मख्यलीपुत्र गोसल यांनी स्थापन केलेला अजीविका संप्रदाय त्यांनी या ठिकाणी स्वीकारला होता. तर सम्राट अशोकाचे जे आजोबा आहेत म्हणजे बिंदुसारचे जे वडील आहेत चंद्रगुप्त मौर्य जे आहेत, तर या चंद्रगुप्त मौर्यानं जैन धर्माचा स्वीकार केला होता. हा मुद्दा या ठिकाणी लक्षात घ्या. आपल्या सर्वांना माहिती असेल सल्लेखना नावाची एक परंपरा. लक्षात घ्या, ही सल्लेखना परंपरा ही जैन धर्माशी संबंधित आहे. या परंपरेमध्ये काय आहे तर या परंपरेमध्ये असं म्हटलं जातं की जेव्हा जैन लोक या ठिकाणी आपल्या शेवटच्या क्षणी जातात म्हणजे मृत्यू होणार असतो तेव्हा हे जैन लोक जे आहे हे या ठिकाणी कसल्याही प्रकारचं पाणी आणि अन्न हे या ठिकाणी प्राशन करत नाही. म्हणजे अन्न आणि पाण्याचा त्याग करतात आणि ते निधनापुढे या ठिकाणी जातात किंवा निर्वाण प्राप्त करण्याचा प्रयत्न करतात. सेम त्याच प्रकारे चंद्रगुप्त मौर्यानं सल्लेखना या परंपरेनुसार श्रावण बेळगाव या ठिकाणी आपलं प्राणाचा त्याग केला होता अशा प्रकारची माहिती या ठिकाणी मिळते. लक्षात घ्या मित्रांनो, मौर्यांचं राज्य हे केवळ राज्य नव्हतं तर ते वेलफेअर स्टेट होतं, ते कल्याणकारी राज्य होतं. मौर्यांनी त्यांच्या राज्यामध्ये सर्वसामान्य लोकांच्या सोयीसाठी काही विविध सुविधा निर्माण केल्या होत्या. मौर्यांनी या लोकांकडनं प्रत्येक गोष्टीवर टॅक्स वसूल केला होता आणि या टॅक्सच्या बदल्यात त्यांना कल्याणकारी राज्य दिलं होतं. हा महत्वाचा मुद्दा या ठिकाणी लक्षात घ्या. आज मित्रांनो, ज्याला आपण
नॅशनल हायवे नंबर 1 म्हणतो, ज्याचं नाव ग्रँड ट्रँक रोड आहे. हा ग्रँड ट्रँक रोड सर्वात पहिल्यांदा सम्राट अशोकाने बांधलेला आहे. हा मुद्दा या ठिकाणी लक्षात घ्या. याचबरोबर अशोकाच्या राज्यामध्ये अनेक रस्ते निर्माण केले गेले आणि त्या रस्त्यांच्या दुतर्फा झाडी निर्माण केली गेली आणि प्रत्येक ठराविक अंतरावर त्यानं तिथं सराई किंवा विश्रामगृह देखील निर्माण केले होते. याचबरोबर त्याच्या राज्यामध्ये रुग्णांवर मोफतपणे विलाज या ठिकाणी केला जायचा. निराधार लोक जे होते त्यांना आश्रय दिला जात होता आणि जे अनाथ होते त्यांच्यासाठी अन्न छत्रालय देखील अशोकानं निर्माण केलेले होते. आपल्या सर्वांना माहिती असेल सौराष्ट्र हा भाग. लक्षात घ्या, हा जो सौराष्ट्र भाग आहे, तर या सौराष्ट्र भागामध्ये चंद्रगुप्त मौर्यानं एक आपला प्रतिनिधी नियुक्त केला होता, ज्याचं नाव होतं पुण्यगुप्त. तर या पुण्यगुप्तानं जेव्हा चंद्रगुप्त मौर्याच्या राज्यामध्ये दुष्काळ आला होता, तेव्हा या पुण्यगुप्तानं या सौराष्ट्रामध्ये एक तलाव निर्माण केला होता, ज्या तलावाला आपण सुदर्शन तलाव या ठिकाणी म्हणतो. तर लक्षात घ्या, हा सुदर्शन तलाव जो होता, हा सुदर्शन तलाव हा मौर्यांची देण आहे, हे लक्षात घ्या. ज्या काळामध्ये दुष्काळ होता त्यावेळेस त्यांनी जलसिंचनाची सुविधा शेतकऱ्यांना व्हावी यासाठी हा सुदर्शन तलाव बांधल्याचं आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटतं. इथं जर आपण पाहिलं मौर्यांच्या संदर्भात, तर अशोक हा अत्यंत महान शासक या ठिकाणी मानला जातो. तर या शासकानं शिलालेख आणि अभिलेखांच्या माध्यमातून या ठिकाणी भारतीय लोकांना संदेश देण्याचं काम या ठिकाणी केलं होतं. अशोकानं जवळपास 84,000 बौद्ध स्तूप देखील भारतामध्ये निर्माण केले होते बौद्ध धर्म स्वीकारल्यानंतर. तर शिलालेख आणि अभिलेख जे आहे, तर भारतामध्ये शिलालेख आणि अभिलेख कोरणारा हा पहिला शासक होता सम्राट अशोक, हे लक्षात घ्या. अशोकाचं राज्य जर आपण पाहिलं तर अशोकाला काही इतिहासकारांनी अशी उपमा दिली आहे की अशोक हा राजाच्या पोशाखातील बौद्ध भिक्षू होता. कारण अशोकानं भारतामध्ये मोठ्या प्रमाणावर धर्मप्रचार देखील केल्याचं दिसतं. अशोक वन या बौद्ध ग्रंथानुसार माहिती मिळते की भारतात त्यानं 84,000 बौद्ध स्तूप निर्माण केलेले आहेत. लक्षात घ्या, अशोकाचं राज्य हे धम्म नीतीवर आधारित होतं. आता लक्षात घ्या, बऱ्याचशा विद्यार्थ्यांना असं वाटत असेल, बऱ्याचशा जाणकारांना असं वाटत असेल, धम्मनीती म्हणजे काय, तर बौद्ध धर्माचा प्रचार प्रसार. तर बिलकुल तसं नाही. धम्मनीती म्हणजे बौद्ध धर्माचा प्रचार प्रसार नाही, तर अशोकाच्या धम्मनीतीमध्ये सहिष्णुतेचा प्रचार प्रसार होता. प्रत्येक माणसाला गरिमापूर्ण जीवन जगण्याचा अधिकार आहे, याचे संदेश या ठिकाणी होते. अशोकानं धम्मनीतीच्या माध्यमातून आपल्या प्रजेला हे संदेश दिलेले होते की तुम्ही ज्येष्ठांचा आदर करा, तुम्ही वडीलधाऱ्यांचा आदर या ठिकाणी करा. तुमच्या घरामध्ये जर कोण त्यागी, समर्पित किंवा श्रवण माणूस आला किंवा कोणता साधू असा, भले तो कोणत्याही जाती धर्माचा असू द्या, तर त्याचा तुम्ही आदर करायला शिका. या प्रकारची भूमिका त्यांनी मांडली. अशोकानं शिलालेखांच्या माध्यमातून बरेचसे संदेश देखील दिले, ज्यामध्ये धौली आणि जोगडा या भागामधला एक महत्वाचा संदेश आपल्याला पाहायला भेटतो. लक्षात घ्या, कलिंग मध्ये धौली आणि जोगडा या नावाचा शिलालेख अशोकाचा या ठिकाणी सापडला, ज्यामध्ये अशोक या ठिकाणी म्हणतो की सारी प्रजा ही माझी संतान आहे आणि मी एका पित्याप्रमाणे त्या लोकांचा म्हणजे माझ्या प्रजेवर प्रेम करतो, त्यांचा सांभाळ करतो. या प्रकारची वेलफेअर स्टेटची भूमिका अशोक इथे या ठिकाणी मांडताना आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटतं. अशोकाच्या या संपूर्ण राज्यामध्ये आपल्याला सन्नती नावाचं एक ठिकाण या ठिकाणी पाहायला भेटतं. आता सन्नती हे कर्नाटक मधलं एक महत्वाचं बौद्ध ठिकाण आहे. तर या ठिकाणामध्ये आपल्याला पाहायला असं भेटतं सम्राट अशोकाचं शिल्प. सम्राट अशोक आपल्या राण्यांसोबत असल्याचं एक शिल्प इथं आपल्याला मिळाल्याचं दिसतं. आणि म्हणून मग सम्राट अशोक कसा दिसतो हे पूर्वी भारतीय लोकांना माहित नव्हतं. मात्र सन्नती इथं सापडलेल्या शिलालेखांमुळे सम्राट अशोकाचं शिल्प या ठिकाणी सापडलेलं आहे आणि त्यामुळे सम्राट अशोकाचे आता चित्र तुम्हाला या ठिकाणी सहजरित्या उपलब्ध या ठिकाणी होतात. इथं आपल्याला पाहायला भेटतं मस्की अभिलेख. आता पहा, आपल्याला माहिती आहे की सम्राट अशोक जो आहे यानं त्याच्या शिलालेखांमध्ये देवानाम प्रिय प्रियदस्य अशा प्रकारचं नाव स्वतःच दिलेलं आहे. देवानाम प्रिय प्रियदस्य म्हणजे हा अशोकच राजा आहे हे आपल्याला समजलं ते मास्की या ठिकाणी सापडलेल्या अभिलेखामध्ये. कर्नाटकच्या जवळ मास्की अभिलेख आहे, ज्या अभिलेखामध्ये सम्राट अशोकाचं अशोक असं नाव या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटतं. आणि त्याचमुळं आपण सम्राट अशोक देवानाम प्रिय प्रियदस्य म्हणजे सम्राट अशोक आहे अशा प्रकारचा आपण या ठिकाणी भूमिका मांडलेली आहे, हे या ठिकाणी लक्षात घ्या. इथं आपल्याला पाहायला भेटतं सोपारा. आता लक्षात घ्या, पश्चिम किनारपट्टी जेव्हा तुम्ही पाहता भारताची, तेव्हा या पश्चिम किनारपट्टीमध्ये सोपारा एक महत्वाचं ठिकाण आहे, जे एक बंदर होतं. आणि पूर्व किनारपट्टीमध्ये ताम्रलिप्ती नावाचा एक महत्वाचा बंदर आपल्याला इथे या ठिकाणी पाहायला भेटतं. सांचीचा स्तूप हा अत्यंत महत्वाचा आहे, जो सम्राट अशोकानं त्याच्या कार्यकाळामध्ये
बांधलेला आहे आणि विटांच्या बांधकामांचं हे संचित स्तूप आपल्याला इथे या ठिकाणी दिसतं. याचबरोबर लोरिया नंदनगड आहे, इथं आपल्याला टोपरा आहे, त्याचबरोबर मेरठ आहे. या भागामध्ये अशोकाने विविध प्रकारचे शिलालेख अभिलेख कोरलेले आहेत. हा पण मुद्दा लक्षात घ्या. धम्मनीतीच्या संदर्भामध्ये मी असं म्हणालो की अशोकानं धम्मनीतीचा प्रचार प्रसार करण्यासाठी कोणत्या बौद्ध भिक्षूला नियुक्त केलं नव्हतं. तर लक्षात घ्या, तिथं सर्वसामान्य अधिकारी तिथे या ठिकाणी तिथे या ठिकाणी काम करत होते. तर धम्म महामात्रा, लक्षात घ्या, धम्म महामात्रा या एका सरकारी कर्मचाऱ्याची नियुक्ती इथे या ठिकाणी केली गेली. म्हणजे हे पद होतं, सरकारी पद, धम्म महामात्रा. या पदाचं काय वैशिष्ट्य होतं की या ठिकाणी अशोकाच्या धम्मनीतीचा प्रचार प्रसार करणं हे धम्म महामात्राचं काम होतं, हे लक्षात घ्या. अशोक राजा हा भारतातला एकमेव असा शासक राहिला की जो क्षत्रिय असतानाही त्या राजानं या ठिकाणी आपल्या शेजारी राष्ट्रांसोबत युद्ध नीती न करता त्यानं या ठिकाणी त्यांच्यासोबत एक सॉफ्ट पॉवर म्हणजे त्या ठिकाणी अहिंसेचा स्वीकार करून त्यांच्यासोबत या ठिकाणी धम्मनीतीच्या माध्यमातून मित्रत्वाचे संबंध स्थापित केलेले आहेत, असं एकंदरीत दिसतं. अशोकाच्या राज्यामध्ये चेर चोल पांड्य हे अशोकाच्या राज्याशी समकालीन शासक होते. त्यांच्यासोबत अशोकानं मित्रत्वाचे संबंध स्थापन केले. याचबरोबर नेपाळ जे आहे तर त्या नेपाळ या शासकांच्या सोबत देखील त्याचे मित्रत्वाचे संबंध होते. सिरिया असू द्या, मिस्र असू द्या, अदितयोग या ठिकाणी असू द्या, या शासकांसोबत देखील त्याचे या ठिकाणी मित्रत्वाचे संबंध राहिलेले आहेत, असं एकंदरीत दिसतं. अशोकाचे शिल्प जर आपण पाहिलं मित्रांनो, तर अशोकाच्या शिल्पाचं एक वैशिष्ट्य आहे की त्याच्या शिल्पामध्ये आपल्याला या प्रकारच्या सिंह मुद्रा या ठिकाणी बऱ्याच ठिकाणी पाहायला भेटतात. तर वैशाली या ठिकाणी सापडलेला जो अशोक स्तंभ आहे त्यामध्ये या प्रकारचे सिंह मुद्रा तुम्हाला या ठिकाणी पाहायला भेटते. अशोकानं बरेचसे स्तंभ पण उभे केले, त्या स्तंभांवर सिंह मुद्रा पाहायला भेटते. उत्तर प्रदेशामध्ये सांकीशा या ठिकाणी जे शिलालेख सापडला किंवा जो स्तंभ सापडला त्या स्तंभावर मात्र हत्तीचं चित्र आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटतं. लक्षात घ्या, अशोक राजा जो होता तर त्या शासकानं बौद्ध धर्माचा या ठिकाणी स्वीकार केला आणि बौद्ध धर्माचा स्वीकार करत असताना युद्ध नीतीचा त्याग करत असताना त्यानं अहिंसेच्या आधारावर जग जिंकण्याचा प्रयत्न केला. आपल्या सर्वांना माहिती आहे की अशोकाच्या कालखंडामध्ये महायान संप्रदाय अस्तित्वात नव्हता, तर हीनयान संप्रदाय होता आणि हीनयान संप्रदाय हा मूर्तीपूजा या ठिकाणी मानत नाही. म्हणून अशोकानं सिद्धार्थ गौतम बुद्धांच्या अवशेषांवरच या ठिकाणी स्तूपांची निर्मिती केली. सांचीचा स्तूप हे त्याचं मूर्तिमंत उदाहरण आपल्याला पाहायला भेटतं. तर सांचीचा स्तूप हा वीट बांधकामांनी उभारलेला अशोकाच्या काळामध्ये या ठिकाणी महत्वाचा स्तूप या ठिकाणी आहे, जो बौद्ध धर्माचा अत्यंत महत्वाचा तीर्थक्षेत्र या ठिकाणी मानलं जातं. सारनाथ या ठिकाणी सिद्धार्थ गौतम बुद्धांनी सर्वात पहिल्यांदा या ठिकाणी तिथं धम्मचक्र प्रवर्तन दिलं, म्हणजे सर्वात पहिल्यांदा प्रवचन दिलं, त्याला धम्मचक्र प्रवर्तन म्हणलं जातं. तर त्याच्या सन्मानार्थ अशोकानं या प्रकारचा एक स्तंभ या ठिकाणी उभारला, ज्याला आपण अशोक स्तंभ या ठिकाणी म्हणतो. वास्तविकता हा जो अशोक स्तंभ जर आपण पाहिला तर इथं 4 प्रकारचे सिंह आहेत जे चारही दिशांना तोंड केलेले आहेत आणि या सिंहाच्या वरती एक चक्र आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटतं. इकडे सिंहाच्या खाली जर आपण पाहिलं तर या प्रकारचा ढोलक आहे आणि समोर इथं धम्मचक्र आहे आणि खाली याच्या या ठिकाणी कमळाचा शेप असणारं एक महत्वाचं शिल्प आहे. तर लक्षात घ्या, भारतीय स्वतंत्र भारताचं राष्ट्रीय प्रतीक म्हणून या प्रकारचा अशोक स्तंभ आपण स्वीकारलेला आहे, ज्याच्या खाली जो कमळाचं शिल्प होतं ते आपण हटवलं आणि वरती सिंहाच्या वरती जे एक चक्र होतं ते पण आपण त्याच्यामध्ये ते पण हटवलेलं आहे. आणि अशा प्रकारे 4 सिंह आणि त्याच्या खाली अशा प्रकारचं धम्मचक्र आणि हा या प्रकारचा ढोल असणारा एक महत्वाचं शिल्प ते आपण आपलं राष्ट्रीय प्रतीक म्हणून स्वीकारल्याचं एकंदरीत दिसतं. तर या प्रकारे मौर्य राज्य हे खूप महत्वाचा या ठिकाणी टॉपिक आहे. या टॉपिकवर आयोग सातत्यानं प्रश्न विचारतात. मौर्य हे पहिलं स्टेट होतं का, या संदर्भामध्ये प्रश्न विचारले जातात. आता लक्षात घ्या, मौर्यांचा कालखंड जर आपण पाहिला तर तो कालखंड 187 BC ला या ठिकाणी समाप्त होतो. मौर्यांचा शेवटचा राजा जो होता बृहद्रथ, तर त्या बृहद्रथच्या विरोधामध्ये एक महत्वाचा आंदोलन होतं जे पुष्यमित्र शुंगानं या ठिकाणी उभारलं. पुष्यमित्र शुंग जो बृहद्रथचा वजीर या ठिकाणी राहिलेला आहे, तर त्या पुष्यमित्र शुंगानं या बृहद्रथची हत्या करून मौर्य राज्य समाप्त करून एक नवीन डायनेस्टी भारतामध्ये आणली, जिला आपण शुंग डायनेस्टी या ठिकाणी म्हणतो. आता शुंग डायनेस्टीचा पुष्यमित्र शुंग हा स्वतःला ब्राह्मण धर्माचा, ब्राह्मण वर्णाचा या ठिकाणी मानत होता आणि यानं याच्या कारकिर्दीमध्ये अनेक अशोकाचे स्तूप या ठिकाणी तोडलेले आहेत. अनेक स्तूपांचं त्याने विकृतीकरण केलं आणि याचबरोबर या पुष्यमित्र शुंगानं अनेक बौद्ध भिक्षूंची देखील कत्तल केली.
बौद्ध ग्रंथ दिव्यावदानमध्ये अशी प्रकारची माहिती आपल्याला मिळते की पुष्यमित्र शुंग हा बौद्धांचा अत्यंत कट्टर शत्रू होता आणि त्यानं बौद्ध भिक्षूचं मस्तक जो पण कोणी मला आणून देईल त्याला मी या ठिकाणी 100 दिनार भेट देईल या प्रकारचं बक्षीस देखील ठेवलं होतं. तर या प्रकारे मौर्य राज्य जर आपण या ठिकाणी पाहिलं तर ते राज्य अत्यंत महत्वाचं शासक राज्य ते राज्य आपल्याला मानलं जातं. आणि या प्राचीन भारताच्या इतिहासामध्ये मौर्यांच्या बद्दल या ठिकाणी खूप साऱ्या गोष्टी या ठिकाणी पाहायला भेटतात की ज्यामध्ये अशोकावर टीका केली जाते की अशोक राजा जो होता तो अशोक राजा क्षत्रिय असतानाही त्याने युद्धनीतीचा वापर केला, युद्धनीतीचा त्याग केला. त्याच्यामुळं भारतामध्ये विदेशी आक्रमणकर्त्यांनी शिरकाव या ठिकाणी केला आणि भारतामध्ये भारतीय भूभागावर त्यांनी राज्य स्थापन केलं. हे खरं आहे की मौर्य सत्तेच्या ऱ्हासानंतर भारतामध्ये युनान, शक, पार्थेन आणि कुशाण या प्रकारच्या विदेशी आक्रमणकर्त्यांनी हल्ला करून भारताचा भूभाग या ठिकाणी जिंकला. परंतु हे पण खरं आहे की मौर्यांच्या नंतर जे भारतामध्ये शासक आले, खास करून शुंग, कण्व, सातवाहन आणि चेदी, तर या शासकांना या विदेशी आक्रमणकर्त्यांचा सामना करता आला नाही आणि नाही मौर्यांनी भारतामध्ये स्थापन केलेली केंद्रकृत नोकरशाही व्यवस्था ही भारतामध्ये सांभाळता आली. आणि म्हणून मग मौर्यांच्या सत्तेनंतरचा भारत हा तुटलेल्या भूभागामध्ये आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटतो. तर या प्रकारे मित्रांनो, मौर्य भारताचा इतिहास जर आपल्याला जाणून घ्यायचा असेल तर रोमिला थापर यांचं पुस्तक जे आहे हे खूप महत्वाचा प्रकाश या ठिकाणी देतं. रोमिला थापर या महत्वाच्या इतिहासकार आहेत ज्यांनी मौर्य राज्यावर खूप सारं संशोधन केलं आणि मौर्य राज्य का बरं समाप्त झालं याची पण कारणं त्यांनी शोधलेली आहे. त्यांचं म्हणणं असं राहिलं की मौर्यांचं राज्य भारताच्या नैसर्गिक सीमेपर्यंत पोहोचलं होतं आणि अशोक सम्राट राजा जो होता त्यानं जरी युद्धनीतीचा त्याग केला असला, तरी अहिंसेचा स्वीकार केला असला, तरी त्याच्या राज्यामध्ये जे सैन्य होतं त्यांना दररोज प्रशिक्षण दिलं जात होतं. आणि त्याचबरोबर मौर्य राजा अशोकानं या ठिकाणी जे राज्याच्या विरोधामध्ये जातील त्यांच्या विरोधामध्ये त्यानं या ठिकाणी युद्ध करण्याची देखील भूमिका इथे या ठिकाणी घेतली होती. मौर्य राजा जो अशोक आहे त्यानं नैसर्गिक सीमारेषा जी आहे ही भारताच्या या ठिकाणी जिथपर्यंत जाईल तिथपर्यंत वाढवण्याचा प्रयत्न केला. परंतु त्याच्या नंतरचे जे शासक होते ते कमकुवत या ठिकाणी होते. त्या शासकांना देखील या प्रकारचं मौर्य साम्राज्य सांभाळता आलं नाही अशा प्रकारची भूमिका देखील या ठिकाणी मांडली. पण मौर्य सत्तेच्या ऱ्हासाला अशोकाचं धम्मनीती, त्याच्या बौद्ध धर्माचा स्वीकार हा त्याने जो बौद्ध धर्माचा स्वीकार केला, अहिंसेचा स्वीकार केला, त्याला जबाबदार धरता येणार नाही. उलट भारताची ती एक उपलब्धता आहे की असा शासक भारतामध्ये होऊन गेला ज्याला हातामध्ये तलवार न घेता भारतावर या ठिकाणी राज्य केलं आणि भारताच्या शेजारी राष्ट्रांसोबत या ठिकाणी मित्रत्वाचे संबंध ठेवले. तर मित्रांनो, हे आजचं महत्वाचं लेक्चर आपल्याला कसं वाटलं त्याबद्दल तुम्ही कमेंट्स करा, लाईक करा, शेअर करा आपल्या मित्रांना आणि आपला युट्यूब चॅनल सबस्क्राईब देखील या ठिकाणी करा. लक्षात घ्या, या संदर्भामध्ये एक महत्वाची सूचना मला तुम्हा सर्वांना या ठिकाणी करायची आहे. जे विद्यार्थी मित्र 2024च्या राज्यसेवा मुख्य परीक्षेची तयारी करत आहेत, 2024ला होणारी पूर्व आणि मुख्य परीक्षेची तयारी करत आहेत, अशा विद्यार्थी मित्रांसाठी एक महत्वाची बॅच आपण आपल्या हिस्ट्री बाय संतोष चव्हाण या ऍप्लिकेशनवर या ठिकाणी सुरू केलेली आहे. ही बॅच जर आपण पाहिली तर लक्षात घ्या, ही बॅच 2024 आणि 2025च्या राज्यसेवेची तयारी, क्लास 1ची अधिकारींची पोस्ट काढण्यासाठी जी परीक्षा असती तर त्यासाठी ही बॅच आहे. तर लक्षात घ्या, ही बॅच लाईव्ह आहे 4 वाजता, दररोज 4 वाजता ही बॅच होती, जिचं नाव बेसिक फाउंडेशन बॅच आहे. या बॅच मध्ये आपण प्राचीन भारताचा इतिहास शिकणार आहोत, मध्ययुगीन भारताचा इतिहास शिकणार आहोत, आधुनिक भारत आणि महाराष्ट्राचा इतिहास, याचबरोबर स्वातंत्र्योत्तर भारत 1990 पर्यंतचा इतिहास आपण शिकणार आहोत आणि महाराष्ट्रातील जेवढे समाज सुधारक आहे ते देखील आपण या बॅच मध्ये शिकणार आहोत. या बॅचचं वैशिष्ट्य असं आहे की लाईव्ह बॅच आहे. लाईव्ह झाल्यानंतर तुम्हाला रेकॉर्डेड स्वरूपात देखील ही बॅच मिळते आणि रेकॉर्डेड लेक्चर तुम्ही किमान एक लेक्चर 10 वेळा पाहू शकता. याचबरोबर प्रत्येक लेक्चरच्या PDF नोट्स देखील तुम्हाला मिळणार आहे. बॅचची व्हॅलिडिटी जर पाहिली तर 365 दिवस आहे. संपूर्ण वर्षभर ही बॅच तुम्हाला या ठिकाणी उपलब्ध होईल. म्हणून 2024ची राज्यसेवा पूर्व आणि मुख्य आणि 2025ची पूर्व परीक्षा तुम्हाला या बॅचच्या माध्यमातून या ठिकाणी देता येईल. तर या बॅच मध्ये जे लेक्चर, या बॅचचं दुसरं एक वैशिष्ट्य असं आहे की 5000 रुपयाची बॅच आहे. मात्र आता 3 दिवस म्हणजे शनिवार, रविवार आणि सोमवार या 3 दिवसांसाठी इथं आपण डिस्काउंट ठेवलेला आहे, 50% डिस्काउंट.
तर जे विद्यार्थी आज उद्या आणि परवा म्हणजे सोमवारपर्यंत 21 ऑगस्ट पर्यंत जे विद्यार्थी या बॅच मध्ये प्रवेश करतील त्या विद्यार्थ्यांना 50% डिस्काउंट मध्ये ही बॅच मी तुम्हाला या ठिकाणी उपलब्ध करून दिलेली आहे. तर लक्षात घ्या, आधुनिक भारताचा इतिहास, प्राचीन भारताचा इतिहास, मध्ययुगीन भारताचा इतिहास, समाज सुधारक, स्वातंत्र्योत्तर भारत सगळेच कंटेंट तुम्हाला या बॅच मध्ये मिळतील. लाईव्ह बॅच आहे. तर जे विद्यार्थी स्पर्धा परीक्षेची तयारी करतात त्यांनी ही बॅच जरूर या ठिकाणी जॉईन करा. आणि लक्षात ठेवा, 2024चा राज्यसेवा पूर्व परीक्षेचा पेपर हा जून मध्ये नसणार आहे, तर तो पेपर लवकर असणार आहे. कारण 2024ला लोकसभेच्या निवडणुका आहेत, म्हणून होऊ शकतो फेब्रुवारीमध्ये तो पेपर आहे. त्यामुळं आता खूप जास्त उशीर करू नका. 6 महिने तुमच्या हातात आहे. लवकरात लवकर अभ्यासाला सुरुवात करा आणि जे आपल्याला आवश्यक आहे त्या बॅच तुम्ही या ठिकाणी जॉईन करा. हिस्ट्रीची ही बॅच तुम्हाला खूप जास्त मार्क या ठिकाणी मिळवून देईल. तर थांबूया मित्रांनो. धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच.